लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। राष्ट्रीय श्रमिक कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिंदखेड्यात कार्यक्रम उत्साहात। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सन्मान, भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। राष्ट्रीय श्रमिक कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिंदखेडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं उत्साहपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। यावेळी संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला, तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमास राष्ट्रीय श्रमिक कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पाटील, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश चौधरी, बांधकाम कामगार सेनेचे तालुका प्रमुख भूषण पवार, माजी नायब तहसीलदार गोटू अप्पा महाले, कार्याध्यक्ष राजेंद्र पारधी, गजानन सुर्वे आणि अशोक बडगुजर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गजानन सुर्वे यांची राष्ट्रीय श्रमिक कामगार सेनेच्या जिल्हा कोषाध्यक्षपदी तर अशोक बडगुजर यांची तालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी दोघांचं अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमादरम्यान भारत माता की जय, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण असून उपस्थितांनी संघटना अधिक बळकट करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।